हॅलो एव्हरीवन, आज आपण SYBCom सेमिस्टर 3 कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 4 लिक्विडेशन ऑफ कंपनी इलिस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 4.32 पाहणार आहे। सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। द बॅलन्स शीट ऑफ दोरोबाजी लिमिटेड दिल्ली ॲज ऑन 31 मार्च 2025 वॉज ॲज फॉलोज। आपल्याला एक बॅलन्स शीट दिलेली आहे। बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2025 ही लायबिलिटी साइड आहे आणि ही ॲसेट साइड आहे। आपण काय करतोय ह्या लेसनमध्ये ह्या क्वेश्चनमध्ये आपण कंपनीचं लिक्विडेशन करणार आहोत, म्हणजे कंपनी बंद करणार आहोत। आणि कंपनी बंद करताना हे आपण ॲसेट सेल करणार आहोत आणि जे ॲसेट सेल करून पैसे येणार आहेत त्याच्यातून आपण लायबिलिटी पेड करणार आहे। आणि ही सगळी प्रोसेस करण्यासाठी म्हणजे ॲसेट विकण्यासाठी आणि लायबिलिटी पेड करण्यासाठी आपण एका लिक्विडेटरला अपॉइंट करतो आणि त्या लिक्विडेटरला त्याच्या बदल्यात हे सगळं काम करण्याचा मोबदला म्हणून त्याला आपण रेम्युनेशन देतो। तर मग आपण इथं बघूया काय काय लायबिलिटी आहे। 2000 10% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 ईच फुल्ली पेड। 2000 नंबर ऑफ प्रेफरन्स शेअर्स आहे। 10% हा रेट ऑफ डिव्हिडंड आहे। एका शेअर्सची व्हॅल्यू ₹100 आहे। 3000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच ₹90 पेड अप। आता हे नीट लक्षात ठेवा, 3000 हे नंबर ऑफ इक्विटी शेअर होल्डर आहेत। एका शेअर्सची फेस व्हॅल्यू होती ₹100 आणि तो ₹90 पेड अप झाला, म्हणजे त्या शेअर होल्डरांनी कंपनीला ₹90 दिलेले आहेत। अजून ₹10 त्यांच्याकडून येणं बाकी आहे। जर समजा कंपनीला लायबिलिटी पेड करण्यासाठी पैसे कमी पडले तर ह्या 3000 जणांकडून ₹10 जास्तीत जास्त ₹10 मागू शकतात। त्याच्यानंतर आहे 1000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच ₹85 पेड अप। हे 1000 नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत, शेअर होल्डर आहेत हे 1000 आणि एक शेअरची फेस व्हॅल्यू ₹100 होती, त्यांनी ₹85 दिले, म्हणजे ₹15 अजून त्यांनी दिलेले नाही। जर कंपनीला मग लायबिलिटी पेड करण्यासाठी पैसे कमी पडले तर ह्या 1000 इक्विटी शेअर होल्डरांकडून ₹15 ती मागू शकते। 7% डिबेंचर्स फ्लोटिंग चार्जेस ऑन ऑल द ॲसेट्स। हे डिबेंचर्स आहेत 1 लाख आणि त्याच्यावर 7% हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे आणि हे सेक्युर्ड डिबेंचर्स आहेत, त्याच्यावर ॲसेट ही मॉर्गेज आहे। क्रेडिटर्स आहेत 2 लाख। लँड अँड बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी फर्निचर ही तुमची फिक्स ॲसेट आहे। स्टॉक डेटर्स बिल्स रिसिवेबल कॅश इन हँड ही करंट ॲसेट आहे। प्रॉफिट अँड लॉस ही तुमची फिक्टिशियस ॲसेट आहे। तर ह्या सगळ्यावरच्या ॲसेट आपण सेल करू शकतो, बट प्रॉफिट अँड लॉस सेल करू शकत नाही, त्याचं रिअलायझेशन होत नाही, पण त्याला तुम्ही क्रॉसची साईन करा। प्रॉफिट अँड लॉसचं पोस्टिंग कुठेही करायचं नाही। त्याच्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये द कंपनी वेंट इन टू वॉलंटरी लिक्विडेशन ॲज ऑन अबाउट डेट। द प्रेफरन्स शेअर डिव्हिडंड वॉज इन ॲरियर्स फॉर 2 इयर्स। आता हे लक्षात ठेवा, जे प्रेफरन्स शेअर्स आहे त्यांचा डिव्हिडंड 2 वर्षाचा द्यायचा राहिलेला आहे। प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे 2 लाख, त्याच्यावर 10% हा त्यांचा रेट ऑफ डिव्हिडंड आहे आणि आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावर 2 वर्षाचा ॲरियर्स द्यायचा आहे। जेव्हा त्यांची पेमेंट ऑर्डर येईल तेव्हा आपण त्यांना देणार आहोत। तर मी तुम्हाला याचं वर्किंग करून दाखवते कसं येईल ते। तर आपण एक वर्किंग नोट करू। वर्किंग नोट वर्किंग नोट्स पहिले आहे 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल किंवा प्रेफरन्स शेअर्स। तर त्यांचं कॅपिटल होतं 2 लाख, त्याच्यावर आहे 10% डिव्हिडंड। किती येतं आहे बघा, ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला, म्हणजे 20,000 हे 1 इयरचा डिव्हिडंड आहे। डिव्हिडंड फॉर 1 इयर 1 इयर। आता त्यांनी तर क्वेश्चनमध्ये असं, आता तुम्ही म्हणाल 2 लाख कुठून आणले, तर 2 लाख इथून आले, 10% हे इथून आले आणि सांगितलं इथं की 2 वर्षाचा त्यांचा डिव्हिडंड द्यायचा बाकी राहिलेला आहे। ॲरियर्स म्हणजे द्यायचा राहिलेला आहे, आउटस्टँडिंग आहे। तर मग काय करायचं आहे, ह्या 2 लाखवर 10% 1 इयरचा काढला, एका वर्षाला 20,000, तर 2 वर्षाला किती, तर 20,000 इंटू 2 इयर्स 2 इयर्स 2 2 जा 4 1 2 3 4 1 2 3 4 40,000 हा डिव्हिडंड आहे। डिव्हिडंड आपल्याला काय करायचं आहे, त्यांचं प्रिन्सिपल पण 2 लाख रुपये आपल्याला द्यायचं आहे आणि 40,000 हे त्यांचा डिव्हिडंड असं मिळून द्यायचं आहे आपल्याला। तर त्यांची जेव्हा पेमेंट ऑर्डर आपण देऊ तेव्हा आपण त्यांना किती देणार आहोत, 2 लाख आणि हे 40,000, 2,40,000 देणं आहे प्रेफरन्स शेअर होल्डरांचं। त्याच्यानंतर आपल्याला पुढे सांगितलेलं आहे ॲरियर्स फॉर 2 इयर्स अँड
ॲज पर द आर्टिकल्स इट वॉज टू बी पेड बिफोर रिटर्निंग द इक्विटी शेअर कॅपिटल. म्हणजे इक्विटी शेअर्स कॅपिटल हे जे शेअर कॅपिटल आहे इक्विटीवाल्यांचे जे पैसे देण्याच्या अगोदर प्रेफरन्स शेअर होल्डरांचं कॅपिटल त्यांना परत द्या. कधी द्या तर इक्विटी शेअर होल्डरांच्या अगोदर. आणि आपली पेमेंट ऑर्डर तशीच सांगते, पण त्यांनी तर सांगितलं आर्टिकलनुसार म्हणजे जे तुमचं घटनावली आहे त्या घटनावलीनुसार तुम्ही काय करा, इक्विटी शेअर होल्डरांच्या अगोदर किंवा इक्विटी शेअर कॅपिटल पेड करण्याच्या अगोदर प्रेफरन्स शेअर कॅपिटल पेड करा विथ डिव्हिडंड असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपली पेमेंट ऑर्डर तशीच असते. द डिबेंचर इंटरेस्ट वॉज पेड अप टू 31 मार्च 2025. आता ही महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. However, the debenture holder were repaid on 13 सप्टेंबर 2025. इथपर्यंत तुमच्या डिबेंचरची ॲडजस्टमेंट आहे. इथपर्यंत. तर इथं काय सांगितलेलं आहे की जे डिबेंचर होल्डर आहेत त्यांना आपण इंटरेस्ट बघा, इथं डिबेंचरचं इंटरेस्ट आहे 7%. डिबेंचरची अमाऊंट आहे 1 लाख. डिबेंचर्स मीन्स लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टर. तर आपण दुसरी वर्किंग नोट करूया. 7% डिबेंचर्स. अमाऊंट आहे त्यांची 1 लाख. अमाऊंट आहे 1 लाख. आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी त्याचा विचार करूया. पहिला त्यांनी असं सांगितलंय की 31 मार्च 2025 म्हणजे इथं ज्या दिवशी तुमचं लिक्विडेशन झालेलं आहे त्यापर्यंत तिथपर्यंत त्यांचं इंटरेस्ट पेड केलं. इथं लिहिलंय द डिबेंचर्स इंटरेस्ट वॉज पेड केलंय अप टू 31 मार्च 2025. म्हणजे लिक्विडेशनची डेट तुमची हीच आहे. ह्या तारखेपर्यंत तुम्ही त्यांचं इंटरेस्ट पेड केलं आहे. आणि पुढं असं सांगितलं आहे की वेअर द डिबेंचर होल्डर वेअर रिपेड ऑन 13 सप्टेंबर 2025. हे तुमचं लोन आहे. डिबेंचर म्हणजे लोन आहे आणि ते लोन तुम्ही कधी पेड केले बघा. असं सांगितलं आहे की 31 मार्च 2025 पर्यंत अप टू म्हणजे पर्यंत तुम्ही काय केलं, ह्याच्यावरचं जे 1 लाखावरचं 7% जे पण काय इंटरेस्ट असेल ते तुम्ही पेड केले. मग राहिलं कुठलं तर मार्चच्या नंतरचं. कधीपर्यंत तर 30 सप्टेंबरपर्यंत. मार्चपासून पुढे जावा. मार्च महिन्याचं इंटरेस्ट द्यायचं नाही कारण 31 मार्च आहे. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आहे मला वाटतं 13 सप्टेंबर 2025. इथपर्यंत म्हणजे इथपर्यंत तुम्ही पेड केलं. अप टू इथपर्यंत तुम्ही व्याज दिलेलं आहे. आणि आत्ता जो शेवट म्हणजे त्यांचं जे मुद्दल होती प्रिन्सिपल होतं 1 लाख रुपये कधी पेड केले तर 30 सप्टेंबर 2025ला. म्हणजे एवढ्या दिवसाचं त्यांचं इंटरेस्ट द्यावं लागेल. असं तुम्ही समजा की डिबेंचर म्हणजे लोन टेकन फ्रॉम पब्लिक सेक्टरमधून जनतेकडून आपण लोन घेतलंय, कर्ज घेतलंय, लोन घेतलंय. मग त्याच्यावरचं व्याज कुठपर्यंत असतं, जोपर्यंत त्यांचं आपण कर्ज फेडत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांच्यावरचं इंटरेस्ट पेड करावं लागतं. मग तुम्ही त्यांचं जे व्याज आहे किंवा जी लोन आहे ते लोन तुम्ही 30 सप्टेंबर 2025ला पेड केलं. किती महिन्याचं इंटरेस्ट राहिलं 1 2 3 4 5 6 मंथचं इंटरेस्ट आहे. मग तुम्ही कसं काढायचं आहे 1 लाख इंटू 7% इंटू 6 मंथ. 6 मंथ म्हणजे 6 डिवाइड बाय 12. 12 काय येतं कारण एका वर्षात 12 महिने असतात म्हणून 12 महिन्यामधल्या 6 महिन्याचं तुम्हाला इंटरेस्ट फाईन करायचं आहे. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 2 1 जा 2, 2 5 जा 10, 1 2 500, 5 7 जा 35 आणि हे 2 झिरो 500 इंटू 7 म्हणजे ते 3500 हे आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. इंटरेस्ट ऑन डिबेंचर हे आहे इंटरेस्ट. आता तुम्हाला हे मुद्दल पण फेडायचे आहे किंवा प्रिन्सिपल म्हणू आपण. ह्याला आपण मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल म्हणतो. लोन आहे तुमच्यावर डिबेंचर होल्डर्स आहेत 1 लाख रुपयाचे आणि त्यांच्यावरचं व्याज आहे 3500. म्हणजे तुम्हाला 1,03,500 रुपीज फेड करायचे आहेत. हे लक्षात ठेवा. त्यांची जेव्हा पेमेंट ऑर्डर येईल त्यावेळेस आपल्याला ही सगळी अमाऊंट पेड करायची आहे. त्याच्यानंतर आहे इन्क्लुडिंग सन्ड्री क्रेडिटर्स इज अ लोन ऑफ रुपीज 20,000 secured on the hypotheticals of land and machinery and preferential creditors of rupees 10,000. आता त्याची ॲडजस्टमेंट अशी आहे की जे आपण वर्किंग नोट करू. तर सन्ड्री क्रेडिटर्स म्हणू आपण. सन्ड्री क्रेडिटर्स
त्यांनी असं सांगितलं की सन्ड्री क्रेडिटर्स किती आहे तिथं 2 लाख रुपीज टोटल आहे त्यांचे 2 लाख रुपये. त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत लोनचे आहेत. जे इन्क्लूड म्हणलं की तुम्ही लक्षात ठेवा लेस करायचं लोन आणि ते सेक्युर्ड लोन आहे, तारण कर्ज आहे म्हणून इथं मी लिहिते सेक्युर्ड म्हणजे तारण आहे त्याला आणि ते लोन आहे 20,000 रुपयाचं. कितीचं आहे 20,000 रुपयाचं लोन आहे. आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पण त्याच्यातच ॲड झालेत. आपण बघू पहिले ह्यांना मायनस करून घेऊ. 1,80,000 आहे सन्ड्री क्रेडिटर्सचा बॅलन्स. आणि त्यांनी असं सांगितलंय की परत त्याच्यामध्ये लेस करा कारण ॲड आहेत प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती आहे तर त्यांनी सांगितलं इथं 10,000 हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत. 10,000 ते पण ॲड इन्क्लूड म्हणलं की आपण नेहमी लक्षात ठेवा इथं लेसच करायचं. म्हणजे 1,80,000 मायनस 10,000 1,70,000 हे तुमचे सन्ड्री क्रेडिटर्स आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 1,70,000 हे तुम्हाला इथं पेड करायचे आहे. जेव्हा तुमची पेमेंट ऑर्डर येईल क्रेडिटर्सना पेड करायची वेळ येईल त्यावेळेस 1,70,000 त्यांना पेड करायचं आहे. प्रेफरन्शियलवाल्यांना 10,000 पेड करायचं आहे. बँक लोन तुम्हाला 20,000 पेड करायचं आहे. म्हणजे क्रेडिटर्स 2 लाख नाही आहे तर क्रेडिटर्सची व्हॅल्यू 1,70,000 रुपये आहे. त्याच्यानंतर सांगितलं आहे द लिक्विडेटर्स रिअलाइज द ॲसेट्स ॲज फॉलोज. लिक्विडेटरने हा ॲसेट रिअलाइज केल्या. लँड अँड बिल्डिंग एवढ्याला विकली, प्लांट अँड मशिनरी एवढ्याला विकली. आता इथं प्लांट अँड मशिनरी लक्षात ठेवा. प्लांट अँड मशिनरी जे तुम्ही लोन घेतलंय बँकेतनं 20,000 रुपये हे जे लोन आहे इथं लिहिलंय बघा इन्क्लुडिंग द सन्ड्री क्रेडिटर्स इज अ लोन ऑफ ₹20,000 सेक्युर्ड ऑन द हायपोथिटेशन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी. म्हणजे प्लांट अँड मशिनरी ह्याला तारण आहे. तर मग तुम्हाला काय करायचं आहे ही जी प्लांट अँड मशिनरी आहे लोन किती आहे 20,000. प्लांट अँड मशिनरीची व्हॅल्यू होती 1.5 लाख आणि विकली कितीला ती प्लांट अँड मशिनरी 1,30,000 रुपयाला. आता बघा इथं किती नंबरची असेसमेंट आहे 4. लोनची अमाऊंट आहे 20,000 20,000 रुपये. हे कुठं लिहिलंय तर इथं सांगितले लोन आहे 20,000 आणि त्याला मशिनरी ही तारण आहे गहाण आहे. मग मशिनरीची व्हॅल्यू होती 1.5 लाख विकली कितीला 1,30,000 रुपये. म्हणजे आपल्याकडे मशीन विकून मशिनरी विकून सोल्ड केली आपण मशिनरी 1,30,000 रुपयाला 1,30,000 इथं सांगितलंय 1,30,000ला ती रिअलाइज झाली म्हणजे ती विकली. मग आपल्याकडे 1,30,000 रुपये आले मग आपण काय करणार लोन पेड करणार म्हणून इथं लिहा लेस लोनची अमाऊंट पेड केली. किती अमाऊंट पेड केली 20,000 पेड केले तर 1,10,000 हे तुमच्याकडे सरप्लस आहे. सरप्लस म्हणजे एवढी तुमच्याकडे पैसे आहेत लोन तुम्ही पेड करता. तर आता हे कसं करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. फक्त लक्षात ठेवा आपण ही व्हॅल्यू कशी फाइंड केली. त्याच्यानंतर म्हणजे हे लोन राहणार नाही तर लोनचे अमाऊंट पेड होऊन पैसे तुमच्याकडे उरणार आहेत. त्याच्यानंतर सांगितलं आहे की लिगल चार्जेस ऑफ लिक्विडेशन 2,000 लिक्विडेशन एक्सपेन्सेस 1,300 लिक्विडेटर्स रेम्युनरेशन वॉज फिक्स्ड 500 प्लस 2.5% अमाऊंट रिअलाइज्ड बाय हिम. म्हणजे जी ॲसेट विकली हिथून टोटल करायची 1,90,000 1,30,000 10,000 90,000 1,15,000 आणि 14,000 ह्याच्या टोटलवर 2.5% त्याला रेम्युनरेशन द्यायचं आहे. अमाऊंट रिअलाइज्ड म्हणजे ॲसेट विकल्यावर त्याला 2.5% द्यायचं आहे कमिशन किंवा रेम्युनरेशन. अँड प्लस लिहिलं आहे तर प्लस 2% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स इन्क्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आता आपण इथं क्रेडिटर्स काढलेले आहेत बघा. सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 1,70,000 ह्याच्यावर पण तुम्हाला 2.5% रेम्युनरेशन द्यायचं आहे. आणि जे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत हे पण अनसेक्युर्डच आहेत आणि त्यांनी सांगितले ह्याचा पण समावेश त्या रेम्युनरेशनमध्ये आहे. तर ह्याच्यावर पण त्यांना 2.5% कमिशन द्यायचं आहे म्हणजेच रेम्युनरेशन द्यायचं आहे लिक्विडेटरला. 2% आहे तर 2% द्यायचं आहे कशावर प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर आणि सन्ड्री क्रेडिटर्सवर 10,000वर आणि 1,70,000वर आपल्याला 2% रेम्युनरेशन द्यायचं आहे लिक्विडेटरला.
आणि पुढे सांगितले द लिक्विडेटर मेड ऑल पेमेंट ऑन 13 सप्टेंबर 2025 आणि लिक्विडेटरनं 30 सप्टेंबर 2025ला सगळ्यांची देणी देऊन टाकली. प्रिपेअर द लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट आणि तुम्हाला फायनल स्टेटमेंट बनवायचं आहे. तर आपण काय करूया, सगळ्यात पहिलं आखून घेऊया. आत्ता नाही तर लिहायचं आहे लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. अकाउंट आहे, लेजर आहे, लक्षात ठेवा. ऑफ द वाइंडिंग अप ऑफ दोरबाजी लिमिटेड दिल्ली इन ऑल एंट्री लिक्विडेशन लिक्विडेटेड ऑन 31 मार्च 2025. नाव असंच लिहा, नावात चेंज करू नका. पेज तुम्ही बरोबर असं मध्ये फोल्ड करा. मध्ये फोल्ड केल्यानंतर ह्या साईडला रिसीट लिहा. इस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे जे तुमच्या बॅलन्स शीटला आहे इथं क्वेश्चनमध्ये ह्या ज्या तुमच्या व्हॅल्यू आहेत ह्या इस्टिमेटेड व्हॅल्यू आहेत. आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू म्हणजे हे खाली ॲडजस्टमेंटमध्ये लिहिले बघा, लिक्विडेटर्स रिअलाइज्ड ॲसेट. तर ह्या व्हॅल्यू तुमच्या रिअलाइज्ड व्हॅल्यूच्या कॉलममध्ये येतील. पेमेंट ऑर्डर आपण पहिली पूर्ण लिहून घ्यायची आहे आणि मग आपण क्वेश्चनला सुरुवात म्हणजे मग देत जायचं आहे. तर सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत, कॅश इन हँड आहे हे इथं लिहून घेणार आहोत, नंतर ते विसरतं तुमच्याकडं, म्हणून इथं लिहा कॅश इन हँड. ह्या साईडला रिसीट आहे, ह्या साईडला पेमेंट आहे. पैसे आहेत तुमच्याजवळ, तुम्ही असं पण म्हणू शकता कॅश इन हँड किंवा असं पण म्हणू शकता बॅलन्स इन कॅश. कॅश इन हँड अमाऊंट आहे तुमची 5000. बुकमध्ये क्वेश्चनमध्ये पण 5000 आहे, ती विकली जात नाही म्हणून रिअलाइज्ड व्हॅल्यू पण त्याची 5000च राहील. आता प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या साईडची आपण पेमेंट ऑर्डर कंप्लीट करून घेऊ. तर पेमेंट ऑर्डर मी तुम्हाला सांगितलेले आहे, फक्त लिक्विडेटर्स लक्षात ठेवा किती आहे. तर फिक्स एक आहे, 2.5% एक आहे आणि 2% आहे. 2%मध्ये दोन आहेत, एक प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आणि दुसरा आहे सन्ड्री क्रेडिटर्स. म्हणून लक्षात ठेवा किती टाईप्सचं रेम्युनरेशन आहे, 1, 2 आणि ह्याच्यात 3, 4 आहे, कारण प्रेफरन्सवर पण आहे, परत सन्ड्री क्रेडिटर्सवर पण आहे, ॲसेट रिअलाइजवर पण आहे आणि फिक्सवर पण आहे. तर थोडं हे जे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन आहे त्याला थोडी जास्त जागा लागेल आणि जे प्रेफरन्सवर डिबेंचर्स वगैरे आहे त्यांना पण आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर आपण ह्या पद्धतीनं आपली ही पेमेंट ऑर्डर आहे, ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलेली आहे. तर आपण काय करूया, ही पेमेंट ऑर्डर ह्या साईडला लिहून घेऊया. बाय लीगल चार्जेस हे नेहमी याला एकच लाईन लागते. त्याच्यानंतर आहे बाय, बघा हे झालं लीगल चार्जेस. नंतर आहे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन, डेटर्स रेम्युनरेशन. त्याला आपल्याला एक आहे फिक्स, दुसरा आहे ॲसेट रिअलाइज, त्याच्यामध्ये थोडीशी जागा लागेल तुम्हाला किती अमाऊंटवर किती द्यायचं आहे ते. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स, आपण असं म्हणू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. त्याच्यावर अमाऊंट आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सची 5000. आता तुम्ही म्हणाल हे कुठून आणलं मॅम तुम्ही, तर हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपण कुठं काढलं, हां इथं आहे बघा. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे 10,000, 5000 लिहिलं तर 10,000 आहे. 10,000वर त्याला द्यायचं आहे 2% रेम्युनरेशन. क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे 2% काय करा, त्याला रेम्युनरेशन द्या. इथं लिहिले बघा 2% ऑन डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स इन्क्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. 10,000वर 2%. तर आपण देऊन टाकू त्याला. फक्त मी इथं जागा सोडली. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 1,70,000 ऑन किंवा इंटू 2%. एवढं आपण काढून त्याला रेम्युनरेशन देणार आहोत. जागा जास्त लागते म्हणून मी अगोदरच लिहून ठेवलं. त्याच्यानंतर आपली पेमेंट ऑर्डरनीच आपल्याला जायचं आहे. तर आपली नेक्स्ट पेमेंट ऑर्डर आहे बघायचं, एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन. तुम्ही असं पण म्हणू शकता लिक्विडेशन एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन.
डेशन. त्याच्यानंतर काय आहे बघा, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. त्याच्यानंतर आहे डिबेंचर होल्डर. हे तुम्ही पाठ करून घ्यायचं आहे. डिबेंचर होल्डर, त्याच्यामध्ये एक येईल प्रिन्सिपल आणि दुसरं येईल इंटरेस्ट फॉर 6 मंथ. आपण आत्ता फाईन केलेला आहे, 6 महिन्याचं व्याज द्यायचं आहे. त्याच्यानंतर डिबेंचर होल्डर नंतर आहे अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटर्स आणि त्याच्यानंतरचा नंबर आहे प्रेफरन्स शेअर होल्डर. त्याच्यामध्ये एक प्रिन्सिपल आणि 2 आहे डिव्हिडंड. हे द्यायचं आहे. ही आपली पेमेंट ऑर्डर आपण अगोदर लिहिली. आता आपल्याला नंबर आपण लिहून घेतले त्यांची सिक्वेन्सनुसार आणि सगळ्या शेवटी पैसे राहिले तर आपण इक्विटी शेअर होल्डरांना देणार आहोत. पण आपल्याला कळत नाही पैसे राहिलेत का नाही. आपण जोपर्यंत क्वेश्चन सॉल्व करत नाही तोपर्यंत आपल्याला अंडरस्टँड होत नाही. तर आपण काय करणार आहोत, इथं बघायचं आहे. आता ही झाली आपली पेमेंट ऑर्डर. आपण रीड करत करत जाऊया. तर पहिला आहे इथं सांगितलेलं आहे की त्यांनी काय केलं, जे हे होतं ॲरियर्स होता तो 2 वर्षाचा द्यायचा राहिला आहे. त्याची वर्किंग नोट आपण इथं केलेली आहे. फक्त पहिला आपण इथं ॲसेट रिअलाइजमध्ये जाऊया. प्लांट अँड मशिनरीला स्टार करून ठेवा, कारण प्लांट अँड मशिनरी जी आहे ती काय झालेली नाही आहे, त्याला गहाण आहे, मॉर्गेज आहे. म्हणून काय करा, ह्याला इथं स्टार करून ठेवा प्लांट अँड मशिनरीला. आणि इथं पण करून ठेवा. प्लांट अँड मशिनरीचं कॅल्क्युलेशन आपण वेगळं करणार आहोत. पहिला ॲसेट रिअलाइज करून घेऊया. एवढे पैसे होते तुमच्याजवळ कॅश इन हँड. आता तुम्हाला ॲसेट विकून एवढे पैसे आले. पहिला आहे लँड अँड बिल्डिंग. इथून नावं लिहायला सुरुवात करायची ॲसेटची. इथं लिहायचं आहे ॲसेट रिअलाइज्ड. ॲसेट्स रिअलाइज्ड. पहिला आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग इथं बघा क्वेश्चनमध्ये किती अमाऊंट दिली, 2 लाख. आणि इथं आहे 1,90,000. इस्टिमेटेड व्हॅल्यूमध्ये लिहायचं 2 लाख. 2 लाख त्याची ॲसेटची व्हॅल्यू होती. ती विकली 1,90,000ला, 1,90,000 रुपयाला रिअलाइज झाली. प्लांट अँड मशिनरी करू नका, कारण त्याला तारण आहे. ती ॲसेट ह्याला लोनला गहाण होती, मॉर्गेज होती. त्याच्यानंतर आहे फर्निचर. इथं लिहा फर्निचर. फर्निचरची व्हॅल्यू आहे 20,000 आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 10,000. मग 20,000 ही इस्टिमेटेड व्हॅल्यू आणि 10,000 ही त्याची रिअलाइज्ड व्हॅल्यू. फर्निचर नंतर आहे स्टॉक. स्टॉकची इस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 1 लाख, रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 90,000. त्याच्यानंतर डेटर्सची व्हॅल्यू आहे एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 1,20,000. 1,20,000 आणि रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 1,15,000. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबलची एस्टिमेटेड व्हॅल्यू आहे 20,000. आणि एस्टिमेटेड रिअलाइज्ड व्हॅल्यू आहे 14,000. एवढ्याच ॲसेट तुम्ही इथं करायचे आहेत. आणि मशिनरीचं आपण वर्किंग केलेलं होतं. तर मशिनरीचं वर्किंग आहे इथं बघा. लोन होतं 20,000. मशिनरीची किंमत होती
1,30,000 म्हणजे रिअलाइज्ड व्हॅल्यू होती. मशिनरीची इस्टिमेटेड व्हॅल्यू होती 1,15,000. विकली ती 1,30,000 रुपयाला. लोन पेड केलं 20,000 रुपये. पैसे शिल्लक राहिले आपल्याकडं, कारण आता लोन फेडलं आहे. लोन फेडल्यानंतर डबल एंट्री करायची नाही. तर मग लोन फेडल्याची एंट्री आपण कुठं करणार आहोत, तर इथं लिहायचं आहे तुम्हाला. इथं लिहिताना असं लिहायचं आहे, एक मिनिट, सरप्लस फ्रॉम टू लिहायला पाहिजे इथं. टू सरप्लस फ्रॉम कॉन्ट्रीब्युटर्स. त्याच्यामध्ये थांबा, सरप्लस फ्रॉम असं लिहूया आपण. सरप्लस फ्रॉम प्लांट अँड मशिनरी असं लिहूया. प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी. सरप्लस म्हणजे काय, तर आपल्याकडे पैसे शिल्लक राहिले तर त्याला म्हणायचं सरप्लस. आणि लोन देणं असतं तर त्याला म्हटलं नसतं आपण सरप्लस, मग ते ह्या साईडला आलं असतं. जेव्हा पैसे आपल्याला मिळतात तेव्हा ह्या साईडला येतं, आणि जेव्हा आपल्याला देणं असतं त्यावेळेस ह्या साईडला येतं. तर आपल्याला लोन फेडून आपल्याकडे पैसे शिल्लक राहत आहेत म्हणून आपण त्याला सरप्लस म्हणलं. मशिनरीची व्हॅल्यू होती 1,15,000. तुम्ही इस्टिमेटेड व्हॅल्यूमध्ये लिहा 1,50,000. 1,50,000. आणि ती विकली कितीला, तर 1,30,000ला विकली. ते आतल्या कॉलममध्ये लिहा. लेस पेड लोन किंवा लोन पेड. लोनची व्हॅल्यू होती 20,000. तुम्ही असं पण म्हणू शकता पेड. लोन पेड 20,000 पेड केले. किती पैसे आले तुमच्याकडे, तर 1,10,000. इथं लिहा 1,10,000 हे तुमच्याकडं राहिले पैसे, शिल्लक राहिले, सरप्लस आहे म्हणजे तुमच्याजवळ पैसे आहेत. 1,10,000 रुपये तुमच्याजवळ आहेत. मशीन विकली 1,30,000ला, त्यातून लोनची अमाऊंट पेड केली 20,000, शिल्लक राहिले 1,10,000 रुपये. सरप्लस म्हणतात त्याला, म्हणून ते आपण इथं सरप्लस फ्रॉम प्लांट अँड मशिनरी लिहिलं. त्याची व्हॅल्यू होती रिअलाइज्ड व्हॅल्यू 1,30,000. लोन पेड केलं 20,000, अमाऊंट आली 1,10,000. तर ही झालं. आता इथं लोन आपण पेड केलं आहे. आता ह्या साईडला पेड करू नका, कारण इथं पेड केलेलं आहे ऑलरेडी. आता आपल्याला बघायचं आहे, हे आपण ॲसेट रिअलाइज केल्या. आता आपण इथं डिबेंचरचं जे इंटरेस्ट होतं ते द्यायचं आहे, आणि प्रेफरन्सवाल्यांचा आपण डिव्हिडंड पेड करायचा आहे. तर पहिलं आपण इथं घेऊया. प्रेफरन्सवाल्यांना थांबायचं, लगेच पेड करायचं नाही. तर क्वेश्चनमध्ये इथून सुरुवात करूया. द लिगल चार्जेस ऑफ लिक्विडेशन 2,000. लिगल चार्जेस आहेत, इथं लिहा 2,000. आपण पेमेंट ऑर्डर ऑलरेडी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर सांगितले लिक्विडेशन एक्सपेन्सेस 1,300. बघा बरं, लिक्विडेशन एक्सपेन्सेस कुठं आहे, एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन इथं लिहिलेलं आहे 1,300. इथं अमाऊंट लिहा 1,300. हे इजी पडतं असं जर लिहून घेतलं अगोदर तर. त्याच्यानंतर आहे द लिक्विडेटर्स रेव्हन्युएशन वॉज फिक्स्ड ॲट 500. लिक्विडेटर्स रेव्हन्युएशन आहे फिक्स 500 रुपीज. त्याच्यानंतर सांगितलं आहे प्लस 2.5% ऑन अमाऊंट रिअलाइज्ड बाय हिम. तर आता इथं तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन करावं लागेल, तर आपण त्याचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. तुम्हाला इथं कॅल्क्युलेशन करून देते. बघा इथं काय करायचं आहे की ह्या ज्या मशिनरी आहेत, ॲसेट रिअलाइज झालेली व्हॅल्यू आहे, इथून तुम्हाला जायचं आहे लँड अँड बिल्डिंग 1,90,000. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी प्लस 1,30,000ला विकली, आणि फर्निचर 10,000. त्याच्यानंतर आहे स्टॉक 90,000 प्लस डेटर्स 1,15,000 प्लस बिल्स रिसिवेबल 14,000. अमाऊंट आली 5,49,000. इथं लिहायचं आहे, बघा आपण लिहिलं ना इथं ॲसेट रिअलाइज्ड. तर किती आहे 5,49,000 वर इंटू 2.5%. इथं सांगितले 2.5% अमाऊंट रिअलाइज्ड बाय हिम 2.5%. याच्यावर लगेच आपण 2.5% काढू. इंटू 2.5% अमाऊंट आली 13,000. अमाऊंट आली इथं 13,725. ही झाली त्याची अमाऊंट
हे काय म्हणतो आपण ॲसेट रिअलाइज केल्यावर त्याचं रेव्हन्युशन आहे म्हणजे कमिशन आहे. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 10,000वर 2%, 10,000वर 2% इंटू 2%, अमाऊंट आहे 200. आपण इथं लिहूया त्याचं एक कमिशन आहे 200 रुपीज प्रेफरन्शियल क्रेडिटर्सवर. सन्ड्री क्रेडिटर्सची व्हॅल्यू आहे 1,70,000, आपण इथं लिहिली इंटू 2%, अमाऊंट आहे 3,400. हे त्याचं आपण कमिशन देतोय, हे लक्षात ठेवा. ह्याची टोटल आपल्याला करायची आहे. कमिशन देतोय 3,400 प्लस 200 प्लस 13,725 प्लस 500. टोटल कमिशन आहे 17,000. इथं लिहूया आपण लिक्विडेटर्स रेव्हन्युशन 17,825. हे झालं त्याचं टोटल कमिशन म्हणजे रेव्हन्युशन. तर त्याच्या पुढं जाऊया आपण. नेक्स्ट प्रेफरन्शियल बघा, आता आपण पुढं करायचं आहे. त्याचा रेव्हन्युशन दिला, पुढं क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे प्लस 2% ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसेक्युर्ड क्रेडिटर्स इन्क्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. ते पण आपण दिलं इथं. द लिक्विडेटर मेड ऑल पेमेंट ऑन 13 सप्टेंबर 2025. हे पण आपल्याला माहिती आहे, आपण डिबेंचरवरचं वर्किंग करून घेतलं. तर आता आपला हा पॅरेग्राफ झाला. आता त्याच्या खालचा झाला. आता आपल्याला वरचा राहिलेला आहे. द डिबेंचर इंटरेस्ट वॉज पेड अप टू 31 मार्च 2025. इथपर्यंत पेड केलेलं होतं. वेअर द डिबेंचर वेअर रिपेड ऑन 13 सप्टेंबर 2025. तर त्याचं पण आपण कॅल्क्युलेशन इथं केलेलं आहे. डिबेंचर, तर हे आहे डिबेंचर. डिबेंचरचे प्रिन्सिपल होतं 1 लाख, इंटरेस्ट होतं 3,500. आपण वर्किंग मगाशी केलेलं आहे. तर आपण इथं डिबेंचर्स बघा, डिबेंचरचं प्रिन्सिपल आहे 1 लाख रुपीज आणि इंटरेस्ट आहे त्याचं 6 मंथचं 3,500. 3,500 अमाऊंट येणार आहे 1 लाख. डिबेंचरची 1,03,500. 1,03,500. 1,03,500 ही झाली डिबेंचरची अमाऊंट. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे लोन आहे 20,000, हे पेड झालं इथं. आणि परत सांगितलं आहे की प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे 10,000. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स हे त्यांचा रेम्युनरेशन दिला क्रेडिटर्स पेड केल्यानंतर. पण प्रेफरन्शियल क्रेडिटर्स हिथं आहेत, हिथं आपल्याला पेड करायचे आहेत. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे ज्यांच्याकडून आपण माल खरेदी केला आहे, रॉ मटेरियल परचेस केलं आहे, त्याला आपल्याला 10,000 रुपये द्यायचे होते, दिले. आणि हे त्याला लिक्विडेटरला कमिशन दिलं आहे 200 रुपये. 10,000 रुपये प्रेफरन्सवाल्यांचे, 200 रुपीज त्याचं कमिशन. त्याच्यानंतर आपल्याला इथं क्रेडिटर्स सांगितलं आहे की प्रेफरन्शियल क्रेडिटर्स इन्क्लूड आहेत कशामध्ये, तर सन्ड्री क्रेडिटर्स. तर सन्ड्री क्रेडिटर्सची व्हॅल्यू आपण शोधलेली होती. सन्ड्री क्रेडिटर्स होते 1,70,000. आपण इथं काढलं आहे बघा. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 10,000 आणि 1,70,000 सन्ड्री क्रेडिटर्स. तर सन्ड्री क्रेडिटर्स पण आपल्याला पेड करायचे आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स बघा इथं अनसेक्युर्ड क्रेडिटर्समध्ये सन्ड्री क्रेडिटर्स येतात 1,70,000. इथं आपल्याला ते पे करायचे आहेत. म्हणजे आपण वळीनं हे एकदा लिहून घेतलं की असं आपल्याला एक देता येतं. आता बघा आपलं हे रीड करून झालं. डिबेंचरवाल्यांचं इंटरेस्ट दिलं, फक्त प्रेफरन्सवाल्यांचा 2 वर्षाचा ॲरियर्स आणि प्रिन्सिपल द्यायचं राहिलं. पण आपल्याला माहिती नाही पैसे आहेत की नाही आपल्याजवळ. मग काय नुसतं आपण देत नाही जायचं, बघायचं आपल्याजवळ किती पैसे आहेत आणि आपण किती पेड केलं. जेव्हा पण तुम्ही प्रेफरन्स शेअर होल्डरांपर्यंत याल तिथपर्यंत थांबायचं. इथपर्यंत किती पे केलं आहे ते चेक करायचं आणि मगच ह्यांना द्यायचं. पैसे नसतील तर आपण इक्विटी शेअर होल्डरांकडून मागवू शकतो. आणि जर तुमच्याकडे जास्त पैसे असतील ही सगळी लायबिलिटी पेड करून, तर राहिलेले तुम्हाला इक्विटी शेअर होल्डरला देता येतात. तर आपण इथं थोडंसं वर्किंग करायचं आहे. आपल्याकडे किती पैसे आहेत बघूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहिलं आहे 5,000 कॅश आहे प्लस 1,90,000 प्लस 10,000 प्लस 90,000 प्लस 1,15,000 प्लस 14,000 प्लस 1,10,000. वा, तर आन्सर आलं आहे आपलं 5,30,000
34,000. $5,34,000. आता इथं आपण थोडंसं वर्किंग करूया. ही आहे रिसीटची टोटल ऑफ रिसीट साईड. $5,34,000 ही अमाऊंट आपल्याजवळ आहे. आता आपण पेमेंटची करूया. टोटल ऑफ पेमेंट. पेमेंट साईड बघू करूया. 2,000 प्लस 17,825. त्याच्यानंतर आहे प्लस 1,300. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे 10,000. त्याच्यानंतर डिबेंचर्स आहेत 1,03,500 आणि आपल्याला अनसिक्युर्ड क्रेडिटर्स आहेत 1,70,000. टोटल अमाऊंट आपण पेड केली. बघा इथं काय राहिलेलं नाही आहे, सगळे अमाऊंट आली. बायच्या पुढं बघायचं, इथं दिली, इथं दिली, इथं दिली, इथं दिली. आता फक्त शेअर होल्डर राहिलेत, हे दिलं आणि हे दिलं. चेक केलं आपण तर पेमेंट साईडला आपण पेमेंट केलेलं आहे 3,04,625. आपण मायनस करूया त्याच्यातून 5,34,000. अमाऊंट आली 2,29,375. तर एवढा आपल्याकडे बॅलन्स आहे, म्हणजे पैसे शिल्लक आहेत, कारण आपली रिसीट साईड जास्त आहे. काय आहे? रिसीट साईड जास्त आहे. रिसीट म्हणजे तुमच्याकडे एवढे पैसे आहेत, तुम्ही एवढे पेड केले, तुमच्याजवळ आता बॅलन्स उरलेला आहे, म्हणजे एवढे पैसे शिल्लक आहेत. ह्याच्यातून तुम्ही कोणाला द्यायचं? आता प्रेफरन्स शेअर होल्डरांचा नंबर आहे. तर तुम्ही इथे क्वेश्चनमध्ये बघायचं आहे प्रेफरन्स शेअर किती आहेत, तर 2 लाख आहे आणि त्यांच्यावरचा आपण डिव्हिडंड काढलेला आहे. प्रेफरन्सवरचा डिव्हिडंड बघा 2 लाख रुपये प्रिन्सिपल आहे आणि 20,000 रुपये त्याचा डिव्हिडंड आहे. तर नाही 40,000 हा त्याचा डिव्हिडंड आहे. 1 वर्षाचा 20,000 आणि 2 वर्षाचा डिव्हिडंड ॲरियर्स आहे, राहिलेला आहे, म्हणजे 40,000. 2 लाख हे प्रिन्सिपल आणि 40,000 हे त्याचं प्रिन्सिपल. तर आता आपलं डिव्हिडंड तर आपल्याला द्यायचं आहे किती? 2 लाख रुपीज प्रेफरन्स शेअर होल्डरांचं कॅपिटल आहे, 40,000 रुपये त्यांचं डिव्हिडंड आहे. तर द्यायचे आहे टोटल 2,40,000 एवढी अमाऊंट द्यायची. एवढी अमाऊंट आपल्याला प्रेफरन्स शेअर होल्डरांना पेड करायचं आहे. म्हणजे प्रिन्सिपल किती आहे? 2 लाख. डिव्हिडंड आहे 40,000. द्यायचे आहे 2,40,000. 2,40,000 प्रेफरन्स शेअर होल्डरांना 2,40,000 द्यायचे. आपल्याकडे पैसे किती आहेत बघा? 2,29,375. किती पैसे कमी पडत आहेत ते आपण इक्विटी शेअर होल्डरांकडून मागवू शकतो. तर 2,40,000 हे तुमच्याकडं देणं आहे प्रेफरन्स शेअर होल्डरांना. तुमच्याकडे पैसे किती आहेत? तर 2,29,375 एवढे पैसे आहेत. तर तुम्ही मायनस करून बघा किती राहत आहे. 2,40,000 द्यायचे आहेत आणि तुमच्याकडे कॅश आहे 2,29,375 म्हणजे 10,625 एवढे तुमच्याकडे कमी पडत आहेत पैसे द्यायला. नाही आहेत तेवढे पैसे नाही आहेत तुमच्याकडं. तर मग काय करायचं आहे? 10,625 रुपीज कमी पडत आहेत, तेव्हा तुमची एवढी पेमेंट होईल. मग काय करायचं आहे? तर आपल्या जे क्वेश्चनमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे 3,000 इक्विटी शेअर होल्डर आहे, त्यांनी 100 रुपये कंपनीला द्यायला पाहिजे होते, त्यांनी 90 रुपये दिलेले आहेत. तर त्यांच्याकडून तुम्ही 10 रुपये 10 रुपीज मागवू शकता. आणि इक्विटी शेअर होल्डर आहे, त्यांची फेस व्हॅल्यू 100 आहे, त्यांनी 85 पेड केलेत, 100मधले 85 दिलेत, म्हणजे अजून त्यांनी 15 रुपीज दिले नाहीत. तर त्यांच्याकडून पण तुम्ही पैसे मागवू शकता. मग काय करायचं आहे? हे 1,000 जणांकडून बघा हे दोघांना इक्वल करायचं 90 आणि 85. तर मग आपण काय करायचं आहे? 90 आणि 85. तर ह्यांनी काय केलेलं आहे? 5 रुपीज कमी दिले. ज्यांनी कमी दिले त्यांच्याकडून पहिले मागवायचे. ज्यांनी पैसे आपल्याला कमी दिलेले आहेत त्यांच्याकडून 5 रुपीज आपण मागवायचे आहेत. तर मग काय करायचं की 1,000 जणांकडून 5 रुपीज मागवले की दोघं 90 रुपीज होतील. म्हणून आपण इथं बघा ही वर्किंग नोट चांगली नीट लक्षात ठेवा. काय करणार आहोत की 1,000 इक्विटी शेअर होल्डर इक्विटी शेअर्सकडून
₹5 मागवले की हे पण 90 होतील आणि हे पण 90 होतील, म्हणून ₹5 रिसिव्ड त्यांच्याकडून घ्यायचे. म्हणजे किती येतील तर 1000 इंटू ₹5 म्हणजे 5 × 5 5,000 रुपये त्यांच्याकडून आपण घेऊ शकतो. 1000 जणांकडून पहिले ₹5 मागवून घ्यायचे. ₹1000 जणांकडून ₹5 आपण मागवून घ्यायचे. तर किती येतील बघा. आपल्याला किती पैसे कमी पडत आहेत. आता आपण वर्किंग केलेलं होतं इथं, तर 10 आता इथं करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं करू आपण इक्विटी 1000 इक्विटी शेअर्स ॲट ₹5 ईच एक रिसिव्ड. 1000 जणांकडून ₹5 मागवायचे म्हणजे किती येणार आहेत 5000. मग काय करायचं आहे आपण 10,625 रुपीज आपल्याकडे कमी आहेत. मग आपण पहिले कुणाकडून मागवले तर 1000 जणांकडून ₹5 मागवले म्हणजे 5000 मागवले. तर आपल्याला द्यायचे होते किती बघा इथं 10,625 कमी पडत होते. त्यातले 5000 रुपये तुमच्याकडे आले, 5000 रुपीज आले. म्हणजे अजून तुम्हाला पैसे कमी पडत आहेत. किती कमी पडत आहेत 5,625 अजून कमी पडत आहेत. मग एवढे कुणाकडून मागवायचे तर हे मागवताना तुम्हाला काय करायचं आहे, हे 3000 आणि हे 1000 म्हणजे किती झाले 3 आणि 1 4000 जणांकडून तुम्ही राहिलेले अमाऊंट मागवू शकता एवढे. मग आता इथं एवढे पैसे मागवायचे आहेत. कसे मागवणार बघा. 4000 जणांकडून आपल्याला अमाऊंट आहे 5,625 एवढे मागवायचे आहेत. म्हणजे एका जणांकडून किती तर आपला फॉर्म्युला असा आहे अमाऊंट इथं लिहिते अमाऊंट डिवाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. तर अमाऊंट आहे 5,625 आणि नंबर ऑफ शेअर्स आहेत 4000 कुठून आले तर हे 3000 आणि हे 1000 हे आले तुमचे 4000. तर मग 4000 जणांकडून आपण 5,625 5,625 डिवाइड बाय 4000. तर एका शेअर होल्डरांकडून तुम्ही मागवणार आहात ₹1.4625 406 एक मिनिट इथं लिहिते 1.40625 एवढे पैसे तुम्ही मागवणार आहात एका शेअर होल्डरांकडून. म्हणजे किती जणांकडून तर 4000 इंटू 1.40625 केलं की बरोबर 5,625 अमाऊंट येते. करू शकता इथं इंटू 4,625 अमाऊंट आपण त्यांच्याकडून मागवली. तर मग आता इथं नीट लक्षात ठेवा. तुम्ही काय केलं 1000 जणांकडून पहिले तुम्ही ₹5 मागवले आणि परत त्याच्यामध्ये ह्या 4000मध्ये ते 1000 जण पण आहेत. तर परत त्यांच्याकडून तुम्ही ₹1.40 किंवा 406 पैसे असं म्हणू शकता एवढे मागवले. मग टोटल तुम्ही 1000 जणांकडून किती पैसे मागवले 1000 इक्विटी शेअर होल्डर इज इक्वल टू ₹5 प्लस रुपीज हे ₹1.40 एवढं लिहिलं तरी चालेल. म्हणजे तुम्ही 1000 जणांकडून ह्या दोघांची टोटल केली तर ₹6.40 मागवले 1000 जणांकडून. आणि हे जे 3000 शेअर होल्डर आहेत 3000 इक्विटी शेअर होल्डर त्यांच्याकडून तुम्ही ₹1.40 रिसीव केले. हे लक्षात ठेवा. तर मग आता हे लिहायचं कसं तर इथं काळजीपूर्वक बघा. आपण काय करणार आहोत आता पैसे मागवलेत पैसे आले की रिसीट साईडला आपण एंट्री करतो त्याची. म्हणून आपण इथं रिसीटला लिहिणार आहोत. रिसीटला कसं लिहिणार आहे बघा. रिसीटला लिहिताना तुम्हाला इथं लिहायचं आहे टू कॉल फ्रॉम कॉन्ट्रीब्युटर्स
कॉल फ्रॉम कॉन्ट्रीब्युटर्सकडून तुम्ही कॉल रिसीव्ह केला म्हणजे पैसे मागवले. तर आता आपण इथून लिहूया 1000 इक्विटी शेअर होल्डरांकडून 6 रुपीज 40 पैसे मागवले. इथं लिहा 1000 इक्विटी शेअर्स ॲट रुपीज 6 रुपीज 40 पैसे. 6 रुपीज 40 पैसे. त्यांच्याकडून जर तुम्ही 1000 जणांकडून बघा 1000 जणांकडून इंटू 6.40 मागवले म्हणजे 6400 रुपये मागवले. 6400 मागवले. आणि जे 3000 नंबर ऑफ शेअर होल्डर आहेत त्यांच्याकडून किती मागवले तर 1 रुपया 40 पैसे. रुपीज इथं लिहिलेलं आहे बघा 1 रुपीज 40 पैसे. करून बघूया आपण. 3000 एखादा रुपया इकडे तिकडे होऊ शकतो. 3000 इंटू 1.40 4200 म्हणजे किती येत आहे तिथं प्लस 6400 10,000 आहे. तर थोडंसं 25 रुपीज कमी पडत आहेत. का त्याचं कारण आहे इथं 0.6 पैसे आहेत. बघा इथं किती होतं माहिती आहे का अमाऊंट होती इथं 1.406. तर तसं जर केलं तर तुमची अमाऊंट बरोबर येणार आहे. आपण परत करून बघूया. 1000 इंटू ही अमाऊंट आहे 1000 जणांकडून 6. ही जर अमाऊंट ह्याच्यात ॲड केली 5 रुपीजमध्ये 4625 तर इथं येतं 6.04625. तर आपण 1000 इंटू 6.40625 केलं तर बघा अमाऊंट अशी येते 4606 रुपीज 25 पैसे. थोडंसं ऑड अमाऊंट येते. तर बघू इथं करून बघू 406 रुपीज येते. आणि इथं 3000 इंटू 40625 करूया. 3000 इंटू 1.40625 बघा इथं आलं 4218 रुपीज. 4218 रुपीज 0.75. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल एकाला कोणाला तर ह्याला 25 पॉईंट होता. पॉईंट इथं 25 होते आणि इथं पॉईंट आहे 75. मग ह्यांचं जर तुम्ही प्लस केलं तर किती येतं आहे बघूया आपण. प्लस 6406.25 बरोबर तुमची 10,625 अमाऊंट आली. तर टोटल तुम्ही किती मागवले तर 10,625. तर आता आपल्या लक्षात आलं जेवढे पैसे कमी पडत होते तेवढे मागवले. तुम्हाला जर हे कॅल्क्युलेशन नाही जमलं तर फक्त इथं लिहायचं टू कॉल फ्रॉम कॉन्ट्रीब्युटर्स किंवा कॉल फ्रॉम इक्विटी शेअर होल्डर असं लिहिलं तरी चालेल. कॉल फ्रॉम इक्विटी शेअर होल्डर 10,625 आणि क्लोज करा. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त अवघडात शिरू नका. तर तुमचा आन्सर एवढं जरी केलं फक्त इथं लक्षात ठेवायचं प्रेफरन्स शेअर होल्डरांना द्यायचा नंबर आला की थांबायचं. त्यांना कधी द्यायचं पैसे आहेत का चेक करायचं नंतरच ह्यांना द्यायचं आहे. तर मग आपण ह्याची टोटल करू. दोन्ही साईडची टोटल इक्वलच येणार आहे. आपण इक्विटी शेअर होल्डरांना पेड करणार नाही कारण आपल्याजवळ पैसे शिल्लक नाहीत. उलट आपण इक्विटी शेअर होल्डरांकडून रिसीव्ह केलेले आहेत. म्हणून आपण इथं टोटल क्वेश्चनमध्ये केलेली होती. रिसिप्टची टोटल इथं आहे 3 लाख किती आलं होतं 5,30,000. बघा आपण काय केलं त्याच्यात फक्त एवढे पैसे मागवले. तुम्ही ह्याची टोटल करू शकता. टोटल किती येणार आहे माहिती आहे का. ही जी तुमची टोटल होती 5,34,000 ह्याच्यामध्ये प्लस 10,625 फक्त ॲड होणार आहेत की जे आपण शेअर होल्डरांकडून मागवलेत. म्हणून इथे येणार आहे 5,34,000 प्लस 10,625. तर आन्सर आलेला आहे 5,44,625. 5,44,625.
5,44,625. तर हे तुमचं आहे आन्सरची पेमेंट साईडची टोटल आणि ही आहे तुमच्या रिसिप्टची साईडची टोटल. तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, जर समजा पैसे द्यायला नसतील तरच आपण इक्विटी शेअर होल्डरांकडून मागवू शकतो. ते पण त्यांचा जर पेडअप झालेले नसतील सगळे पैसे तरच मागू शकतो, अदरवाईज नाही मागू शकत. कारण इथं त्यांनी कमी पैसे दिले होते म्हणून त्यांच्याकडून आपण रिसीव केले. आणि पहिलं काय करायचं, ज्यांनी जास्त कमी पैसे दिले त्यांच्याकडून मागवायचे आणि ज्यांनी जास्त दिले त्यांच्याकडून नंतर मागवायचे. आता जर तुम्हाला हे जर इथलं वर्किंग नाही कळालं तर फक्त डिफरन्सची अमाऊंट काढा, इथं टाका आणि क्लोज करा. हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.